नमस्कार, कंट्री किचनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। आज आपल्याला भोपळ्यापासून कोफ्ते बनवायचे आहेत आणि ते कसे बनवायचे आपण बघूया। इथे मी अर्धा भोपळा घेतलेला आहे आणि या भोपळ्याची साल काढून घेतली आणि त्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता याचे मी 2 तुकडे करून घेत आहे म्हणजे खिसायला सोपं जातं। आता या भोपळ्याला खिसून घ्यायचं। आतमध्ये जर का बिया थोड्या मोठ्या असतील तर त्या काढून टाकायच्या आणि कवळे असले तर काढायची गरज नाहीये। बघा, या पद्धतीने आता आपल्याला भोपळा खिसून घ्यायचा आहे। हे बघा, आता आपला भोपळा खिसणं झालेला आहे। आता आपण यामधलं पाणी पिळून घेऊया, कारण यामध्ये जर पाणी राहिलं तर पीठ खूप पातळ होतं आणि त्याला पाणी सुटतं आणि त्यामध्ये बेसन पीठ आपल्याला जास्त टाकावं लागतं आणि मग कोफ्ते कडक होतात। त्यामुळे याला असं यामधलं पाणी पिळून घ्यायचं आणि हे भोपळ्याचं पाणी आपण ग्रेव्हीमध्ये वापरू शकतो याला। हे बघा, हे पाणी मी असंच बाजूला ठेवत आहे। आता एक ग्रेव्हीमध्ये मी वापरणार आहे। आता या खिसलेल्या भोपळ्यामध्ये 1 चमचा धन्याचा पावडर टाकलेला आहे आणि 1 चमचा जिऱ्याचं पावडर टाकायचं। पाव चमचा हळद टाकायची। चवीपुरतं मीठ टाकायचं आणि लाल तिखट आपल्या आवश्यकतेनुसार टाकायचं। मी अर्धा चमचा लाल तिखट टाकलेला आहे। 1 कांदा टाकलेला आहे बारीक चिरून आणि खूप सारी कोथिंबीर टाकायची। कोथिंबीरही बारीक चिरून टाकली आणि 1 वाटी मी आता बेसन पीठ घेतलेलं आहे, ते आपण यामध्ये टाकून घेऊ। आपण या पिठाला आता मळून घेऊ। इथे आपल्याला पाण्याचा बिलकुल वापर करायचा नाहीये। मी परत 2 ते 3 चमचे बेसन पीठ घेतलेले आहे। बेसन पीठ आपल्याला थोडंफार कमी किंवा जास्त लागू शकतं। हे बघा, आता माझं पीठ मळणं झालेलं आहे आणि लगेच कोफ्ते करायला घ्यायचे, कारण हे पीठ मग पातळ होतं। तेल तापण्यासाठी ठेवलं आणि तेल तापल्यानंतर लगेच आपल्याला त्यामध्ये कोफ्ते टाकायचे। भोपळ्यामध्ये मीठ टाकल्यानंतर त्याला पाणी सुटतं, त्यामुळे पिठाला खूप वेळ ठेवायचं नाहीये। कढईमध्ये बसतील एवढे यामध्ये आपल्याला कोफ्ते टाकून तयार करून घ्यायचे आहे। हे बघा, थोडेसे तळले की त्याला उलटून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी छान तळून घ्यायचे आहे। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा। बघा, आपले कोफ्ते आता छान तळणं झालेले आहे। आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने राहिलेले कोफ्ते तयार करून घेऊ। हे बघा, आपले कोफ्ते तयार झालेले आहेत। मी तुम्हाला फोडून दाखवते। बघा, छान झालेले आहेत आतमधून। आता आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे 2 टोमॅटो घेतले, कोथिंबीर, 7-8 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच अद्रक, 3 हिरवी मिरची आणि 2-3 कांदे घेतलेले आहेत। आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये हा कांदा, मिरची, अद्रक, लसूण बघा या पद्धतीने त्याला बारीक वाटून घ्यायचं आणि नंतर टोमॅटोलाही बारीक करून घ्यायचं। आपण आता फोडणी देऊया। मी कोफ्ते तळलेले आहेत, त्यामधलं तेल आता शिल्लक राहिलेलं तेल काढून घेतलेलं आहे आणि 1 चमचा तेल ठेवलं। त्यामध्ये पाव चमचा मोहरी आणि पाव चमचा जिरे टाकले। जिरे मोहरी चांगली तडतडली की त्यात आपल्याला कांदा, मिरची, अद्रक, लसणाचं वाटण टाकायचं आणि सारखं हलवत आता या वाटणाला लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं। बघा, आता आपला कांदा परतत आलेला आहे। इथे मी 1 चमचा बेसन पीठ टाकत आहे, म्हणजे ग्रेव्ही छान घट्ट होती आणि चवही छान लागते।
1 चमचा बेसन पीठ टाकलेलं आहे आणि त्याला आता कांद्यामध्ये चांगलं परतून घ्यायचं. कच्चा वास जाईपर्यंत छान परतून घ्यायचं बेसन पीठ. बघा मसाला छान परतला. त्यात आपल्याला आता 1 चमचा धण्याचं पावडर टाकायचं आणि अर्धा चमचा मी जिऱ्याचं पावडर टाकलेलं आहे आणि 1 चमचा आपल्याकडं जो काही घरी तयार केलेला मसाला असतो तो टाकायचा आणि तिखट आपल्या आवश्यकतेनुसार मी अर्धा चमचा तिखट टाकलेलं आहे आणि पाव चमचा त्यामध्ये हळद टाकायची. आता या मसाल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्सरमधून काढलेला टोमॅटो टाकायचा यामध्ये आणि चांगलं परतून घ्यायचं म्हणजे आपले मसालेही जळणार नाही आणि मसालाही छान परतल. आता तेल सुटेपर्यंत टोमॅटो आणि मसाले छान आपल्याला परतून घ्यायचे. अधूनमधून याला हलवत राहायचं. हे बघा तेल सुटायला लागलेलं आहे. आणि हा मसाला परतत असताना आपण जे भोपळ्यामधलं पाणी काढून ठेवलं होतं ते यामध्ये टाकायचं आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घ्यायचं. बघा आपल्या मसाल्याला आता तेल सुटलेलं आहे. यात आपल्याला आता आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं. साधारण मी 1.5 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. आता या ग्रेव्हीला एक उकळी येऊ द्यायची आणि यामध्ये आपल्याला कोफ्ते टाकायचे. कोफ्ते टाकल्यानंतर याला 2 ते 3 मिनिट भाजीला मस्त उकळून घ्यायचं आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. भाजीला उकळी आलेली आहे. गॅस बंद करायचा. बघा आपली दुधी भोपळ्याची कोफ्ता करी तयार झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो कमेंट करायला विसरू नका आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.